नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच मस्त चवदार अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय। तर इथे मी 1 वाटी रवा घेतला। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। आता इथे मी अर्धी वाटी दही घेतले। हे दही आधी फेटून घ्यायचे आणि मग रव्यामध्ये घालायचे। हे सगळं दही मी इथे घातले। आता दह्याच्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतले आणि ते सुद्धा यामध्ये घालायचे, मिक्स करून घ्यायचे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातले, लागेल तसं आणखी घालू। हे अजूनही घट्ट आहे, तिथे मी आणखी अर्धी वाटी पाणी घेतले, थोडं थोडं घालत जायचे। घरच्या साहित्यामध्ये होणारी खूपच पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी आहे आणि तितकीच चवदार सुद्धा ही होते। तर हे असं तयार करून घेतलंय। आता हे झाकून बाजूला ठेवूया आणि इथे आता मी एक पॅन गरम करत ठेवलाय। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की इथे पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी मस्त तडतडली की इथे अर्धा चमचा जिरं घालायचं। इथे जिरं सुद्धा छान तडतडलंय। आता इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात। मिरची तेलावरती परतून घेतली। याबरोबरच तुम्ही इथे लसूण सुद्धा घालू शकता, मी इथे लसूण घातलेली नाही आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला। एक छोट्या आकाराचा कांदा मी घेतला होता। कांदा आता आपल्याला थोडासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा इथे मी परतून घेतलाय। आता यामध्ये भाज्या घालायच्या। तर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातले। सगळ्या भाज्या इथे मी एक मोठा चमचा अशा घेतल्यात। किसलेलं गाजर घेतलंय। भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। यानंतर एक मोठा चमचा इथे मी स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेत। हे सगळं आता परतून घ्यायचं। इथे तुम्ही मटार सुद्धा घालू शकता। भाज्या छान अशा सॉफ्ट करून घ्यायच्यात। यामध्ये मी मीठ घातलं, भाज्यांपुरतं घालायचं मीठ, आणि चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। इथे आपण हिरवी मिरची सुद्धा घातली होती, तर लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा। हे सगळं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। सगळ्या भाज्या छान सॉफ्ट झाल्यात। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये किसलेलं पनीर घालायचं आहे। तर इथे 100 ग्रॅम पनीर मी किसून घेतलं आहे। गॅस बंद करूनच इथे पनीर घालायचं, हे लक्षात ठेवा। आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। रवा जो आपण झाकून ठेवला होता तो सुद्धा एवढ्या वेळामध्ये छान फुलला असेल। मिक्स करूया। घट्ट झालाय रवा, यातलं पाणी याने ॲब्झॉर्ब केलंय। इथे मी आणखी थोडंसं पाणी घातलं। आता भाज्या ज्या आपण परतून ठेवल्यात त्या यामध्ये घालायच्या आहेत। त्याआधी इथे विस्कने मी हे छान फेटून घेते। आपण रवा आणि जे दही घातलं ते आपण मिक्सरला फिरवून घेतलं नव्हतं, त्यामुळे विस्कने असं फेटून घ्यायचं, म्हणजे हलकं सुद्धा होईल आणि रवा दही छान एकजीव होईल। आता ज्या भाज्या आपण परतून ठेवल्या त्यामध्ये घालूया। यामध्ये भाज्या आहेत, पनीर आहे, त्यामुळे मुलांसाठी सुद्धा अगदी पौष्टिक नाश्ता आहे हा। सगळ्या या भाज्या यामध्ये काढून घेतल्या। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आपण भाज्यांमध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, तर इथे थोडं चवीप्रमाणे मीठ घातलं मी। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। भाज्या घातल्यानंतर हे आता घट्ट झालंय। यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालावं लागेल। हे आता पीठ तयार आहे, मिश्रण तयार आहे। आता आपण चटणी तयार करून घेऊया। तर चटणीसाठी इथे मी भरपूर कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची घेतली एक, थोडंसं आलं घेतलं आहे,
यानंतर 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. 1 चमचा इथे मी दही घालते आंबटपणासाठी. तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता किंवा थोडीशी चिंच घातली तरी चालेल. आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी अशी पातळ चटणी तयार करून घेतली आहे. तर ही खूपच मस्त अशी चटणी तयार आहे. आता आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये मी पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. इनो शिवायसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. फक्त हा नाश्ता थोडासा हलका व्हावा यासाठी मी ते इनो घातलं आहे. इथे मी आता डोसा तवा गरम करत ठेवला होता, त्यावरती थोडंसं तेल घातलं आहे. आणि आता हे तयार मिश्रण 2 चमचे इथे घालायचं आहे. थोडंसं जाडच करायचं आहे. तुमच्याकडे जर छोटा नॉनस्टिक पॅन असेल तर त्यामध्ये तुम्ही बनवू शकता. सगळे आपले हे आज आपण जे पनीर रोस्टी बनवतो आहे सगळे एका साईजचे तयार होतील. किंवा जर तुमच्याकडे छोटा तडका पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. मी आज इथे डोसा तव्यामध्ये बनवते. एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घ्यायचं आहे. पनीरमुळे खूपच सॉफ्ट होते हे आणि रवा आहे त्यामुळे छान कुरकुरीतपणासुद्धा येतो आणि चवीला ही पनीर रोस्टी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा जर ही करून पाहिलीत तर नेहमी नाश्त्यासाठी बनवाल अशी रेसिपी आहे. तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्री सगळं मिश्रण तयार करून ठेवलंत आणि सकाळी हा नाश्ता बनवला तरी चालेल. तर पाहू शकता दिसायला किती छान दिसतोय हा. आणि अशाच पद्धतीने मी आणखी बनवून घेते. तर इथे मी आपण जी चटणी तयार केली त्याबरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर ही पनीर रोस्टी सर्व केले. चवीला अगदी अप्रतिम आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. नक्की करून पहा. मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातील अशी रेसिपी आहे. सगळ्यांसाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे. यामध्ये मी आज इनो वापरला आहे, पण तुम्ही इनो शिवायसुद्धा ही रेसिपी बनवू शकता. तितकीच चवदार बनते आणि अगदी कमी तेलामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.